होती. इकडे एक लालबागचं खूप अगदी आमच्या लहानपणापासून ही आंबराई होती ना, त्यात 4च झाडं राहिलेत. लालबाग आंबा आहे. टेस्टला नाही छान, पण इतका छान दिसतो ना, त्याची लाल 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 स्ट्रॉबेरी लावल्यासारखं. सगळ्यांच्या मशागती नांगर सगळ्यांची राहणार तयार आहेत आता पुढच्या. आपल्याकडं लहान मोठी मिळून 132 नारळ आहेत. त्यातले आता 52 नारळ आपले झाड फळावरती आलेत. 27 नारळ 2 वर्षापासून नारळ देत आहेत. 2 वर्षामध्ये सगळेच माझे नारळावरती येणार आहेत, म्हणजे फळावरती येणार आहेत. नांगरून घेतलंय आंब्याच्या बागेमध्ये. आता कट्टे बांधून त्यांना काट्या लावायचे. त्याला पाळी घालायला दुसरं नाही पाळी नको, कारण ना त्याशिवाय ते कट्टे बांधणार नाहीत. पाळी घातल्यावर. तर आपण आता काही नारळ पाडले त्याचे घड. आपण याचे आता काही नारळ पाडतोय झाडाचे. खालून ते खूप छोटे छोटे दिसतात, पण वरून पडल्यानंतर म्हणजे खाली पडल्यानंतर किती मोठे दिसतात ते नारळ. ते सगळ्या नारळांची पाडायचे. त्याला खोडकिडा लागलाय बघा, त्याला काहीतरी इलाज करावा लागतोय. हे मी ऑनलाईन घेतलं होतं, उपयोगी आलं. डॉर्प सोडून काही मीडियम डॉर्प आहेत त्यांचं काठीच काढावं लागतं, हाताने येत नाहीत ते. हे बाणावलीसारखे उंच नाही आहेत, पण एकदम डॉर्प पण नाही आहेत. सुकलेले नारळ मी सगळे सुकवते. वर्षभराचं खोबरं होतंय. हळू, मला तर एवढं काही हे असलं हार्ड वर्किंग येत नाही. हे साहेब पाडतात आणि मग मी आणि भाभी वेचत असतो. हळू. भरपूर नारळ पडले, ह्याचे 150 नारळाच्या वरती पडलेत. बापरे, केवढे मोठे नारळ आहेत. ते काढा की सगळी पाची झाडं रिकामी करा, किंवा खालची वेरीकडची काढू. चला पहिले काढून ठेवायला.